हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण। आय होप की सर्वजण खूप मजेत असतील आणि तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवर अगदी मनापासून परत स्वागत आहे। आणि आता आज चॅनलवर मी काहीतरी वेगळं करते, ते म्हणजे आज मी एक रेसिपी टाकते, ती पण मिठाईची। अगदी शॉपमध्ये मिळते त्या पद्धतीची मिठाई आपण घरी बनवू शकतो बरं का। तर नक्की रेसिपी ही बघा आणि जे सांगते प्रमाण तेवढंच प्रमाण घ्या आणि नक्की घरच्यांना पण खुश करा। तर आज मी रेसिपी कोणती बनवते, तर मी कोकोनट मावा बर्फी बनवते आणि अगदी छोटंसं सामान आहे, जास्त काहीच लागत नाही आहे। तर बघून घ्या। 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे, 2 वाटी मिल्क पावडर लागणार आहे आणि पाऊण कप साखर आणि अर्धा चमचा वेलची पूड आणि मी इथं गार्निशिंगसाठी काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी ओलं खोबरं मी इथं घेतलेलं आहे। तर एवढ्याच सामानामध्ये आपण बनवणार आहात आज मावा कोकोनट बर्फी। एवढी सुंदर लागते ना, खरंच तुम्ही ही रेसिपी स्किप न करता व्यवस्थित बघा, तुम्हाला पूर्ण कळेल काय करायचं आहे ते। तर ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ना काजू थोडेसे तुपातून भाजून घेतलेले आहेत, कारण ते मला असे कच्चे नाहीत आवडत नाही। त्यामुळे इथं तुम्हाला जराशी कढई गरम वाटते, पण कोमट आहे। बंद केलेला आहे गॅस चालू करायचा नाही आहे आपल्याला। तर तूप 2 चमचे त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि जे आपलं 1 वाटी दूध होतं ते त्याच्यामध्ये घातलं आणि त्यानंतर पाऊण वाटी साखर हे त्याच्यामध्ये आधी विरघळवून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकजीव करून विरघळणं साखर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला पुढच्या प्रोसेसला जास्त वेळ लागणार नाही आहे। 10 ते 15 मिनिटात एवढी तुमची टेस्टी आणि फर्स्ट क्लास रेसिपी तयार होणार आहे ना, की घरचे खरंच खुश होणार आहेत। आणि हॉटेलसारखी रेसिपी जर घरी मिळत असेल तर मग घरचे खुश तर होणारच ना। तर त्याच्यामध्ये आता मी वापरले बघा, वेलची पावडर मी घातलेली आहे। जर तुम्हाला दुसरी कोणती टेस्ट आवडत असेल, फ्लेवर आवडत असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं इसेन्स जे असेल ते ॲड करू शकता। मी इथं माझ्याकडे काहीच नव्हतं अवेलेबल आणि वेलची पूडचा स्वाद मला असा पण आवडतो, तर ते मी ॲड केलं। त्यानंतर आपण जी 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ती आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। जेव्हा पण आपण ही पावडर मिक्स करतोय ना, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ही पावडर मिक्स करताना ह्याच्यामध्ये कोणत्याही गाठी राहू नयेत याची काळजी आपण घ्यायची। कारण जर गाठी राहिल्या तर आपली रेसिपी ही पूर्ण बिघडू शकते आणि रेसिपीला हवी तशी चव येणार नाही किंवा हवं तसं आपल्याला टेक्स्चर जसं पाहिजे तसं येणार नाही। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही गाठी खडे राहिले नाही पाहिजेत याची काळजी आपण घ्यायची आणि व्यवस्थित असं हलवून घ्या। तुमच्याकडे जर ती रवी वगैरे असते ना मिक्स करण्याची, तशी असेल तर ती घ्या। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आपलं चमच्यानेच करते। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता याच्यानंतर आपण गॅस चालू करणार आहोत। पहिल्यांदा गॅस एक 5-7 सेकंद जरा फुल सोडा आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेम ठेवा। सुरुवातीलाच फुल ठेवला की तसाच फुल करून विसरून जाऊ नका, रेसिपी व्यवस्थित होणार नाही। मीडियम फ्लेमवर गॅस राहू द्या, जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते पण पटकन आळलं नाही पाहिजे, की त्याच्यामध्ये जे गरजेचं आहे कन्सिस्टन्सी आहे ना ते व्यवस्थित येईल। आता जसं गॅस ऑन झाला की हळूहळू जसे कढई गरम होत जाईल तसं तसं ह्याचा थिकनेस वाढत जाणार आहे। मग ह्याच्यामध्ये परत डिकळी होऊ नये किंवा खडे धरू नयेत म्हणून आपण असं सतत हलवत राहायचं आहे आणि खात्री करून घ्यायची आहे की ह्याच्यामध्ये बाबा अजून कुठे खडे शिल्लक नाही राहिले पाहिजेत याच्यासाठी। आणि ही रेसिपी मी जेव्हा घरी बनवली, खरंच सांगू का, शरूला तर आवडलीच, पण शरूच्या बाबांना एवढी जास्त आवडली, ते स्वतः बोलले की जशी आपण शॉपमध्ये घेतो ना मिठाई अगदी तशी झालेली आहे। त्याच्यामुळे मला एवढं छान वाटलं की मी पहिल्यांदा एक कुठली तरी रेसिपी बनवली, ती पण मिठाईची, आणि इतकी सोपी रेसिपी असू शकतं असं मला वाटलंच नव्हतं की बाबा एवढ्या सोप्या पद्धतीने मिठाई घरी बनवली जाऊ शकते। आणि आज होती हनुमान जयंती, मला हनुमान जयंतीनिमित्त ना मंदिरात जाणार होते, तर त्यासाठी प्रसाद घेऊन जायचा होता। तर तिथं मी पिवळा प्रसाद घेऊन जायचा होता मला कुठला पण, तर पिवळा प्रसाद मग माझ्याकडे कलर वगैरे कुठलाच नव्हता म्हणून मी थोडीशी आता हळदी टाकलेली आहे। पण तुम्ही ना जर तुमच्याकडे कलर असेल ना तर कलर घाला, कारण मी तर हळदी टाकलेले, त्याचा कुठलाही वास किंवा काही आलं नाही, मस्त लागले ते सुद्धा, काही वाटत नव्हतं हळद टाकली असं। पण देवाचा प्रसाद, आज देव माझ्या हातचा प्रसाद मिठाई म्हणून खाणार होता, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं। त्यानंतर जो आपलं ओलं खोबरं होतं ते मस्त तुपात मी थोडंसंच भाजून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला, कारण आपलं व्यवस्थित हे सगळं घट्ट झालं आहे बघा मिश्रण हवं तसं। त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आता हे जेव्हा खोबरं असं व्यवस्थित छान मिक्स झालं ना की काय नाही, आपलं तयार आहे आता मिठाई। आता जास्त काही वेळ नाही लागणार आहे आपली मिठाई बनायला। गॅस तर आपण आता बंद केलेला आहे, कारण आता ह्याला जास्त थिक करण्याची गरज नाही। जसं हे थंड होत जाईल मिश्रण तसं हे आपल्याला हवे तसं ते कन्सिस्टन्सी घेणार आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एका कंटेनरमध्ये घालायचं आहे।
तर आता त्याच्यासाठी तुमच्याकडे जर काचेचा एखादा डब्बा असेल किंवा तर प्लास्टिकचा असेल किंवा जर काहीच नसेल तुम्ही ताटामध्ये घेतलं तरी चालतंय। त्याला फक्त जे पण काही भांडं घ्याल त्याला व्यवस्थित तूप लावून घ्या किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर होईल ते पण चालेल, पण शक्यतो तूपच लावून घ्या, बटर पेपर नकोच, तूप फक्त लावून घ्या आणि असं व्यवस्थित डब्यामध्ये पसरवून घ्या। थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर हे करा, कारण खूप जास्त गरम असताना ते केलं तर काचेच्या भांड्यामध्ये चालू शकतं, प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जास्त गरम नकोच, म्हणून मी जरासं नॉर्मल करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्स केलेलं आहे। आता काय होतं माहिती आहे का, आता जसजसं हे मिश्रण घट्ट व्हायला येईल ना तसं पसरवायला थोडासा प्रॉब्लेम येतो। मग त्यावेळेला काय करायचं माहिती आहे का, एकसारखं करायचं असेल तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मस्तपैकी असं थोडंसं बघा वरून हात पसरवायचं आणि दाबून घ्यायचं, जेणेकरून एकसारखी लेवल येते आणि छान बसतो आपला बेस, पण कापताना आपल्याला एक लेवल भेटते, छान वाटतं आणि पुढची पण जी वरची लेअर आहे ती पण असं मऊसूद वाटते। आता हा बघा आपला जो आहे तो कोकोनट मावा बर्फी ही सगळी आपली तयार आहे। गार्निशिंगसाठी जे पण काजू होते ते मी इथं वापरलेले आहेत। तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट पावडर असेल, क्रंच केलेली असावी, पावडर म्हणण्यापेक्षा क्रंची म्हणजे जरा जरा ओबडधोबड असतं ना त्या पद्धतीचं असावं, पिस्ता पावडर किंवा ड्रायफ्रूट पावडर, तर ती वरून पसरावा, एकदम छान होईल। आता माझ्याकडे मला घाईमध्ये जायचं होतं त्यामुळे त्याच दिवशी मी बनवलेलं, अगदी माझं जायच्या तोंडावर मी अगदी बनवलं असं म्हणायला लागेल, मंदिरात जायचं आहे तर त्यामुळे मी घाईमध्ये माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेच काजूनं गार्निशिंग केलेलं आहे। तर तुम्ही ड्रायफ्रूटनं केलं तर अजून मस्त लागेल, किंवा जेव्हा आपण मिश्रण बनवतो ना त्याच्यामध्ये थोडेसे क्रंचवाले ड्रायफ्रूट टाकले तर अजून टेस्ट येणार आहे या बर्फीला नक्कीच, आणि कारण आपण कोकोनट टाकले ना त्याच्यामुळे पण खूप जास्त मस्त फ्लेवर आलेला आहे ह्या बर्फीमध्ये। थोडा वेळ हा कंटेनर, टाईट कंटेनर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचा, अर्धा एक तास ठेवला तरी बस आहे। त्यानंतर काय, आपली बर्फी तयार आहे खाण्यासाठी। तर आता फक्त त्याचे व्यवस्थित काप करून घ्या आणि मस्त खायला घ्या। चला आता मी मंदिरात जाणार आहे तर त्याच्यासाठी तयार होते आणि ह्याचे काप काढून मस्त आपलं डब्यामध्ये पॅक करते, जेणेकरून मला आता न्यायला बरे पडतील। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, अशी रेसिपी तुम्ही कधीच बघितली नसेल की इतकी फास्ट होते आणि टेस्टला तर 100% गॅरंटी आहे माझी की खूप छान लागणार आहे, तुम्हा सर्वांना आवडणार आहे। रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत